अस्सलाम वालेकुम नाजरीन, आपण बघत आहोत की आपल्याला नेहमी MSCB म्हणजे जी आपली लाईट सप्लाय करणारी आपल्याला जी आपली महावितरण संस्था आहे त्याच्यापासून केव्हा नाही केव्हा तरी शिकायत असतं. ऐशातला नवीन ही की आता काहीतरी नवीन टाईपचा मीटर आणि त्याचा जास्ती भोगदान करावं लागेल. या संदर्भात आपल्या खेड मुस्लिम समाजाच्या वतीने सिकंदरभाई मूसा आणि दिगर जिम्मेदार व्यक्तींनी एक निवेदन दिलेनात की ही मीटर बैसली नाही पाहिजे. मीटर बैसली तर आम्ही कडक आंदोलन करू. पेश आहे ह्याच्या पुढची तफसील. ही निवेदन देत्या वखत आपले याशिनभाई परकार, अजिमभाई सुर्वे, मुतल्लिब घरटे, खलील सुर्वे असे मान्यवर लोक तिथं उपस्थित होती आणि अगदी कडक शब्दातला आपलं खेडचं समाजसेवक सिकंदरभाई मूसानी अगदी ठाम आपल्या ऑफिसरला सांगितले की ही नवीन मीटर खर्चाही बाबतीत आम्हाला कबूल नसेल आणि जर हे केले तर त्यासाठी आम्ही मोठा आंदोलन करू. पेश आहे ह्या वक्तारचो ह्यो पुढचो रिपोर्ट. पक्ष भेटून त्यांची एक करून मीटर बदली करण्यात यावा, अन्यथा आम्ही उग्र आंदोलन छेडू खेरमध्ये. ओके, त्या दिवशी आम्ही खेर महावितरण कंपनीला एक स्मार्ट मीटरबद्दल निवेदन द्यायला आलो. आज 1 ऑगस्टच्या दिवशी आम्ही खेर महावितरण कंपनीला एक स्मार्ट मीटरबद्दल निवेदन द्यायला आलो की हे स्मार्ट मीटर जे लागत आहेत त्याला खेड तालुक्याच्या सर्व जनतेचा विरोध असून हे जबरदस्ती मीटर लावले जातात. ह्यामध्ये गोरगरीब जनतेची फसवणूक होते आणि आमचे पूर्ण ह्याला विरोध आहे. आणि खेड तालुका मुस्लिम समाजाने पहिलेही आवाज खेडमध्ये उचललेली आहे. जर याच्यापुढे ग्राहकांना न विचारता हे विद्युत कनेक्शन लावले गेले तर आम्ही ते विद्युत मीटर काढून टाकू अशी आम्ही ते अधिकाऱ्यांना सांगितलेलं आहे. तरी आम्ही खेडच्या पूर्ण जनतेला सांगू इच्छितो की जर हे लोक तुमच्या घरी स्मार्ट विद्युत मीटर लावायला येत असतील तर त्यांना हाकून द्या. तुमचे मीटर बदली करून देऊ नका, जेणेकरून तुम्हाला जास्त बिल येईल. ह्याची काळजी घ्या. जय हिंद, जय महाराष्ट्र. आम्ही आज खेड विद्युत ह्याच्यामध्ये आलेलो ऑफिसमध्ये. जे मीटर आज विना परवाना ग्राहकाची संमती न घेता बसवून त्यांच्यावर लादले जात आहेत, त्याच्यामुळं जो ग्राहकांचा नुकसान आहे ह्याच्याबद्दल अधिकारी काय बोलायला तयार नाहीत. ते जे फायदे फक्त सांगत आहेत, पण ह्या जे फायदे जे आहेत ते गिराकांच्या विरोधातले फायदे आहेत. आज जे सर्वसामान्य माणसं, गोरगरीब जनता, जी शेतकरी वर्ग असेल किंवा अन्य रोजंदारी वर्गावर जो काम करतो त्यांचा विचार करत असताना हे मीटर भरपूर हानिकारक आहे. जो बिल आपण 120 रुपये यायचा आधी 3 महिन्याला 360 वगैरे यायचा, तो आज ह्यांनी 500वर प्रति महिना घेऊन ठेवला आहे. आता हे मीटर बसवल्यावर 800 ते 1000 रुपये हा बिल येईल. एखादा गोरगरीब माणूस जो रोजंदारीवर काम करतो किंवा शेतकरी वर्गातनं आहे, त्याचे खायचे आधीच वांदे आहेत, तर हे ह्यांची वीज वापरून प्रति महिना 1000, 1500, 2000, ज्याला 2000 येतो त्याला 4000 हे कसं भरू शकतो. ह्या समस्या घेऊन खेड तालुका मुस्लिम समाजाकडनं आज जो आम्ही निवेदन दिलं आमचे अध्यक्ष सिकंदरभाईंनी मुसांनी, तर त्यांच्या आम्ही ठाम पाठीशी आहोत. आणि जर हे विद्युत मीटर जे नवीन बसवत आहेत हे ह्यांचं सांगणं कारण असं आहे की ते वरनंच आलेले आहेत, पण जो फॉल्टी मीटर असतो त्याच्यासाठी ह्यांच्याकडं सेम मीटर उपलब्ध नाही आणि तो पैसे देऊन घ्यावा लागतो आणि हा मीटर फुकट लादला जातो आहे. तर ह्याच्यामध्ये भरपूर मोठा काहीतरी स्कॅम आहे आणि ह्याचा फायदा सरासरी एखाद्या कंपनीला, एखाद्या मोठ्या उद्योगाला पोचवण्याचं ह्यांचं जे सापडर असलेलं आहे. तर त्याच्यामध्ये आमच्या ग्राहकांची फसवणूक केली जाते, आमचं असं ठाम मत आहे. आणि जर ह्यांनी हे थांबवलं नाही तर आमचे अध्यक्ष जे खेड तालुका मुस्लिमचे सिकंदरभाई मूसा आहेत यांच्याबरोबर आम्ही एक मोठा मोर्चा अगदी उपोषणास जाण्यास तयार आहोत आणि उग्र आंदोलन करण्यास तयार आहोत जर ह्यांनी तात्काळ थांबवला नाही तर.